ओके चलो ठीक है। स्क्रीन विजिबल है सबको? सर हो सर, विजिबल आहे सर. ओके ठीक आहे. एक टास्क दिला होता सर्वांना. येस, आठवतंय? हो काय टास्क होता? सर टास्क असा होता की जो आपण काल फ्रायडेच्या दिवशी आपण जो हे घेतला होता, हे सॉरी ट्यूजडेच्या दिवशी आपण हा एक हे घेतलं होतं एम्प्लॉई डेटाचं. त्याच्यामध्ये किती प्रायमरी किती किती रो आहे आणि कोणतं फॉरेन की कोणतं प्रायमरी की हे तुम्ही एका पेजवर लिहून घ्या. ओके, तर येस, कोणी सांगतंय मला कोणता? टोटल आपण एम्प्लॉय डेटाबेस लोड केला होता, राईट? एम्प्लॉय डेटाबेस, त्यामध्ये किती टेबल आहे टोटल? येस, हॅलो. टोटल 6 टेबल आहे. ओके, देन चलो टोटल 6 टेबल आहे, राईट? तर कोणत्या टेबलमध्ये कोणता कॉलम प्रायमरी की आहे, कोणी सांगतंय मला? येस येस सागर. मी ट्राय करतो सर. एम्प्लॉई मध्ये पहिले प्रायमरी एम्प्लॉई नंबर, एम्प्लॉईच्या ह्याच्यामध्ये पहिले प्रायमरी की हे एम्प्लॉई नंबर हे प्रायमरी की आहे. ओके सॅलरीज मध्ये एम्प्लॉई नंबर हा फॉरेन की आहे. ओके डिपार्टमेंट्स मध्ये आपण जातो तेव्हा डिपार्टमेंट मध्ये प्रायमरी की हे डिपार्टमेंट नंबर आहे, बिकॉज डिपार्टमेंट नंबर हा युनिक अँड नॉट नल आहे, सो दॅट्स वाय डिपार्टमेंट नंबर हा प्रायमरी की आहे. देन डिपार्टमेंट एम्प्लॉई ओके त्याच्यामध्ये डेटाबेसमध्ये फॉरेन की हे एम्प्लॉई नंबर आहे आणि फॉरेन की डिपार्टमेंट नंबर, हे 2 फॉरेन की सापडले त्यात. ओके देन डिपार्टमेंट मॅनेजर मध्ये एम्प्लॉई नंबर प्रायमरी की आहे आणि फॉरेन की डिपार्टमेंट नंबर आहे. याच्यात मी थोडं कन्फ्युजन आहे, सो दॅट्स वाय. डिपार्टमेंट मॅनेजर मध्ये एम्प्लॉय नंबर कसं काय परत प्रायमरी की? एकदा प्रायमरी की झाला ना तो एम्प्लॉय टेबल मध्ये. पण मी जेव्हा त्या डेटामध्ये बघितलं त्या सर, तेव्हा तो जे एम्प्लॉई नंबर आहे ना ते रिपीट म्हणले नाहीये. नाही 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 नाही, एक मिनिट. डिपार्टमेंट मॅनेजर टेबल म्हणता तुम्ही, राईट? हो हो ओके, सो एक सेकंड. स्टार्टिंगला कोणती क्वेरी रन करावं लागेल मला? यूज एम्प्लॉई राईट, कारण की सॉफ्टवेअरला यूज सांगावं लागेल एम्प्लॉई. कोणता डेटाबेस. कंट्रोल ओके, आता मी कंट्रोल बघा मॅनेजर टेबलचा डेटा बघायचा आहे तर सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट मॅनेजर. हो. ठीक आहे, यामध्ये आत्ता आत्ता त्याच्यात रिपीटेड तुम्हाला भेटत नसेल कोणत्या व्हॅल्यू. ओके, येस बट तुम्हाला एक एक व्हॅल्यू चेक करायची गरज नाही. सेम कॉलम हा हा तोच कॉलम आहे ना, सेम एम्प्लॉय नंबर हा ऑलरेडी एम्प्लॉय टेबल मध्ये प्रायमरी की. द सेम कॉलम दुसऱ्या टेबल मध्ये कधी प्रायमरी की असेल का? त्याला तिथं फॉरेन की म्हणतो ना आपण. ओके आत्ता जरी याच्यात रिपीटेड नसलं तर ठीक आहे, इन फ्युचर कधीतरी हा एम्प्लॉय जे सपोज 1,11,939 हा एम्प्लॉय नंबर असलेला एम्प्लॉय हा डिपार्टमेंट नंबर 9 मध्ये मॅनेजर आहे. सेम एम्प्लॉय नेक्स्ट इयर काय झालं, डिपार्टमेंट 8 मध्ये मॅनेजर झाला. तर मग झाले ना, त्याचे मल्टिपल रेकॉर्ड आले इथं. मग तो प्रायमरी की कसा असेल? ओके ओके माझा तो लॉजिक चुकला, तर मला ओके, डाऊटच येस, होता. बाकी सगळं बरोबर आहे. आपल्या पूर्ण डेटाबेसमध्ये फक्त 2च कॉलम आहे जे प्रायमरी की आहे. एक आहे एम्प्लॉय नंबर आणि दुसरा आहे डिपार्टमेंट नंबर. एम्प्लॉय टेबल मध्ये एम्प्लॉय नंबर प्रायमरी की आहे, डिपार्टमेंट टेबल मध्ये डिपार्टमेंट नंबर प्रायमरी की. राईट, डेटा अंडरस्टँड केलाय? काय काय डेटा आहे कोणत्या टेबल मध्ये? येस येस सर. ओके, सो आता लक्ष द्या. हॅलो येस सर, माझ्या ह्याच्यात आहे ना ते आपण काल रन केलं होतं
जी काल तुम्ही फाईल दिली होती एम्प्लॉईची ती येत नाहीये ते स्कीमामध्ये. जे बाजूला पूर्ण स्कीमामध्ये टेबल्स वगैरे दाखवतात ना आपल्याला ते नाही येते. ओके. आणि ते ऑप्शन पण नाही येते की ते रन करू शकू बुवा आपण. काल केलं होतं आपण तसं. इथं रिफ्रेश केलं तुम्ही? नाही ते नाही केलं. नाही सर नाही येते तरी पण. एम्प्लॉय डेटाबेसचं नावच दिसत नाही तुमच्या ह्याच्यात. कुठे? एम्प्लॉय डेटाबेस किंवा सेक्शनमध्ये नाव नाही दिसत आहे. नाही नाही नाही. हां, तर मग परत काय करायचं, हा डेटाबेस इथून लोड करायचा जसं आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलं. ओके. ओके आणि मग त्याला ओपन करायचं ना फक्त त्यामध्ये. हां, तीच प्रोसिजर सेम. इथून तो डेटाबेस सिलेक्ट करणार, त्याला रन करणार, थोड्या वेट करायचं. बघा इथं जोपर्यंत हा रेड ऑप्शन जाणार नाही तोपर्यंत. रनचं ऑप्शनच नाही येते सर त्याला, तर ब्लँक येते डायरेक्ट. रन कसं करतो आपण परेश? क्वेरी रन कसं करतो? कंट्रोल एंटर. कंट्रोल एंटर नाही, हे फर्स्ट ऑप्शन क्लिक करायला लावलं तुम्हाला, आठवतं? हो सर काल झालं होतं पण आता ते ब्लँक येत आहे. ओके, स्क्रीन शेअर करा. ओके. हे बघा सर, हे ब्लँक येतं इथे. परेश तुम्ही काय करताय, मी तुम्हाला जी फाईल शेअर केली का तुम्ही त्याच्यावर डबल क्लिक करून ती ओपन केली. आपण अशी ओपन केली होती का फाईल? फाईल नाही. कशी ओपन करायची? हा डायरेक्ट एसक्यूएल मध्ये जाऊन ओपन करायची. ओके. नाही 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 नाही, कट करू नका. एडिटच्या खाली सेकंड ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं असतं. एक मिनिट. तुम्ही काय केलंय, मी जी फाईल शेअर केली ना त्याच्यावर डायरेक्ट क्लिक केलंय आणि ती ओपन केली. तुम्ही हे हो. क्लोज करा आणि तुम्ही ते खाली सर्च बॉक्समध्ये सर्च करा MySQL वर्कबेंच आणि मग सॉफ्टवेअर ओपन करा. ओके, हे क्लोज करू का आता पूर्ण? हो, त्याच्यात असेल तुमची ती फाईल, हे क्लोज करा आणि MySQL वर्कबेंच ओपन करा. होईल ते, थांबा, डबल क्लिक नका करू. हो. ओके, तुम्ही क्वेरी कशात करत होते? हां, ओपन करा. त्यामध्ये आला एम्प्लॉय डेटाबेस? हो आता आला. ओके ओके. बस ओके. हाईड, आता स्टॉप करा शेअरिंग. हो. ओके, थँक्यू सर. ओके, सो बघा आता लक्ष द्या. ओके, आता आजपासून कसं करणार, मी एक एक क्वेश्चन विचारत जाणार, मला फक्त सोल्युशन सांगा. ठीक आहे? ओके. आता सपोज मला सॅलरी टेबलचा पूर्ण डेटा बघायचा आहे, काय क्वेरी राईट करणार आपण? Select star from salary. राईट, सिलेक्ट स्टार स्टार फ्रॉम फ्रॉम सॅलरी. सॅलरी. ओके, रन. रन करायला काय, लास्टला सेमीकोलन देऊन आपण कंट्रोल एंटर करतो. कंट्रोल एंटर. येस. ओके, इथं बघा क्वेरी रन होतीये. ठीक आहे, ओके. टोटल किती रेकॉर्ड्स आहे सॅलरी टेबलमध्ये? 9,67,330. 330. ओके, इथं ड्युरेशन टाइम बघा 0.032 सेकंद क्वेरी रन व्हायला लागले आणि 2.375 सेकंद इथं डेटा फेच व्हायला लागले. राईट? ओके. आता एम्प्लॉय टेबलचा डेटा बघायचा आहे, काय क्वेरी राईट करू? Select star from employee. Select star from employee. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज, लास्टला सेमीकोलन, क्वेरी रन करायला कंट्रोल एंटर. राईट? आता बघा इथं मी एम्प्लॉय टेबलवर क्लिक करतोय तर इथं ठीक आहे, ही क्वेरी रन होईन, इथं आउटपुट येतंय. एम्प्लॉय टेबलमध्ये किती कॉलम आहे? 6 कॉलम आहे, ते आउटपुटमध्ये आले. राईट? येस. आता मला सपोज इथं सिलेक्ट स्टार, स्टारचा मिनिंग काय आहे? Everything. एव्हरीथिंग मध्ये स्टारचा मिनिंग आहे एव्हरी कॉलम. Every column. हाँ, All. everything. Every ऑल column. कॉलम All फ्रॉम column. एम्प्लॉईज डेटा. सिलेक्ट ऑल कॉलम फ्रॉम एम्प्लॉईज टेबल, हा असा मिनिंग यायचा. राईट? सपोज माझा क्वेश्चन काय, आता मला फक्त एम्प्लॉय नंबर
फर्स्ट नेम लास्ट नेम हे तीनच कॉलम पाहिजे. तर काय राईट करणार आपण? Select first name, last name, and बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. मी ही क्वेरी राईट केली. जर ह्या क्वेरीला रन करतोय तर मला काय होणार? एम्प्लॉईज टेबल मधले सगळे कॉलम येणार आउटपुट मध्ये. का बरं? कारण की स्टार घेतलाय. स्टारचा मिनिंग काय? ऑल कॉलम. पण मला फक्त तीनच कॉलम पाहिजे आउटपुट मध्ये, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम. सो स्टारला रिमूव्ह करा आणि त्याच्या जागेवर कॉलमचे नाव टाका. एम्प्लॉय नंबर कॉमा फर्स्ट नेम कॉमा लास्ट नेम. राईट. आणि फक्त या क्वेरीला मी रन करतो. आता काय व्हायला पाहिजे? आउटपुट मध्ये तीनच कॉलम यायला पाहिजे. बघा, येस, क्लिअर आहे? येस सर. ओके. आता सपोज Got it, sir. सॅलरी टेबलवर मी क्लिक करतो. सॅलरी टेबल मध्ये 4 कॉलम आहे. मला फक्त एम्प्लॉय नंबर आणि दुसरा कॉलम आहे सॅलरी. हे 2 कॉलम मला आउटपुट मध्ये आले पाहिजे. मी काय क्वेरी राईट करणार? select employee number, salary from Employee number, Salary salary from employee. from employee, Employee from number. salary. येस, फ्रॉम सॅलरीज. राईट. ओके. जस्ट ऋतुजा, तुमचं चालतंय ना MySQL सॉफ्टवेअर? येस सर. ओके. सुनीता, तुमचं? हो सर, चालतंय आता. ओके. आता प्रॉब्लेम नाही ना? काही इन्स्टॉल झालं? हा, नाही झालं इन्स्टॉल. ओके, ठीक. सो आता बघा, सॅलरी टेबल मधून मला फक्त हे 2 कॉलमचा डेटा बघायचा होता. तर सिलेक्ट एम्प्लॉय नंबर कॉमा सॅलरी फ्रॉम सॅलरीज. क्वेरी रन करतोय. तर बघा, आता आउटपुट मध्ये 2च येणार कॉलम. कोणते कोणते येणार आउटपुट मध्ये? एम्प्लॉय नंबर अँड सॅलरी. सो यावरून तुम्हाला एक लक्षात आलंय का? सिलेक्टच्या आतमध्ये आपण काय व्हॅल्यू घेत जाणार? कॉलमचे नाव घेणार. राईट. कॉलमचे नाव. आणि फ्रॉमच्या आतमध्ये काय घेत जाणार? Table. टेबल नेम. टेबलचं नाव. मी असं म्हणू शकतो का, सिलेक्टच्या आतमध्ये आपण कॉलमचे नाव मेन्शन करतो आणि फ्रॉमच्या आतमध्ये टेबलचं नाव. राईट. क्लिअर आहे? ओके. ओके. आता परत मला एम्प्लॉय टेबलचा पूर्ण डेटा बघायचा आहे. कसं करणार? Star from सिलेक्ट employee. स्टार फ्रॉम Select एम्प्लॉई. star Star from Star employee. from employee. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. ओके. आता यामध्ये बघा, आतापर्यंत आपण काय केलं? एक तर स्टार म्हणल्यावर ऑल कॉलम येणार, कारण की सिलेक्टच्या आतमध्ये मी स्टार घेतलाय म्हणलं. सिलेक्टच्या आतमध्ये आपण कॉलमचे नाव घेत असतो. तर स्टारचा मिनिंग काय? ऑल कॉलम. राईट. तर आतापर्यंत आपण फक्त कॉलम कमी जास्त केले, बरोबर? जर मला 3 कॉलम पाहिजे होते आउटपुट मध्ये, एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, तर मी काय केलं? स्टारला रिमूव्ह केलं आणि त्याच्या जागेवर एम्प्लॉय नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम हे 3 कॉलमचे नाव मेन्शन केले होते. राईट. दिसतं इथं? हो. Yes. आउटपुट मध्ये फक्त हे 3 कॉलम येणार होते आणि ते 3च कॉलम आले. बट आणि आपण आतापर्यंत रोला काही फिल्टर आउट केलं का? No sir. येस. रो तर सगळ्याच येत आहे ना, प्रत्येक याच्यात. फक्त कॉलम कमी जास्त होत आहे. Yes sir. सो आता माझा क्वेश्चन काय? एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. ओके. हा क्वेश्चन आहे. काय क्वेरी राईट करणार? Select. सिलेक्ट Star. Select extra. सिलेक्ट स्टार employee. फ्रॉम एम्प्लॉईज. सिंपल आहे ना. क्वेश्चन काय होता? एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. एम्प्लॉईज टेबल मधला सगळा डेटा पाहिजे. काय आहे? सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. हीच क्वेरी येणार ना? येस. ओके. तर ह्या क्वेरीला रन करतो तर सेम जसं आता मी रन केली होती, सेम ते 6 कॉलम येतात. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा माझा काय? एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल whose first name is जॉर्ज. ओके. क्वेश्चन रीड करतोय कोणी? यस, सागर, क्वेश्चन रीड करा. काय? Extract all the data from employees table whose first name is George. Select star from एक मिनिट. employee. क्वेरी नका सांगू. एकच क्वेरी नका सांगू. क्वेश्चन समजलाय सर्वांना? एक्स्ट्रॅक्ट Yes. ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल हुज फर्स्ट नेम इज जॉर्ज. सो आता मी जे बोलतोय ते नीट लक्ष द्या. कोणता पण क्वेश्चन येऊ द्या SQL मध्ये,
नेहमी क्वेश्चनला पार्टमध्ये डिवाइड करा. ठीक आहे, छोटे छोटे पार्ट करायचे. आता फर्स्ट पार्ट, आता क्वेश्चन रीड करा. एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. याची क्वेरी काय येणार आहे? जे मी सिलेक्ट केलंय त्याच्यासाठी काय क्वेरी आहे? सिलेक्ट रोज फ्रॉम एम्प्लॉईज. सिलेक्ट स्टार फ्रॉम फ्रॉम एम्प्लॉई. एम्प्लॉईज. एम्प्लॉईज. एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल. झाला, इथपर्यंत माझा क्वेश्चन सॉल्व्ह झाला ना. फक्त एक्स्ट्रा काय आता? हुज फर्स्ट नेम इज जॉर्जी. जर मी फक्त सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज ही क्वेरी रन करल तर एम्प्लॉईज टेबल मधले सगळे रेकॉर्ड्स येतील, सगळा डेटा येईल. पण मला असाच डेटा पाहिजे ज्यांचं फर्स्ट नेम काय आहे? जॉर्जी आहे. ओके, तर क्वेश्चन मध्ये काही कंडिशन आहे का? ह्या क्वेश्चन मध्ये सर कंडिशन. येस सर. काय कंडिशन आहे? फर्स्ट First name नेम George. फर्स्ट नेम जॉर्ज पाहिजे. फर्स्ट नेम जॉर्जी पाहिजे. ओके, कंडिशन कोणत्या कॉलम वरती आहे? फर्स्ट नेम. फर्स्ट नेम. फर्स्ट नेम कॉलम वरती कंडिशन आहे. ओके, हां. फर्स्ट नेम कॉलम तुमच्या डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे का? येस सर. हो. कोणत्या टेबल मध्ये? एम्प्लॉईज. एम्प्लॉय टेबल. एम्प्लॉईज टेबल. ओके, तर 3 रूल बघा मी कोणते सांगतोय ते. फर्स्ट रूल असा आहे की क्वेश्चन मध्ये कंडिशन काय ती फाइंड करा. काय कंडिशन आहे तुम्ही फाइंड केली? फर्स्ट नेम सर इज फर्स्ट नेम जॉर्ज. पाहिजे. ओके, ठीक आहे, फर्स्ट रूल तुम्ही सॉल्व्ह केला. सेकंड रूल आहे कंडिशन कोणत्या कॉलम वर आहे ते सांगा. कोणत्या कॉलम वर फर्स्ट कंडिशन? नेम. फर्स्ट नेम. ठीक आहे, सेकंड रूल पण सॅटिस्फाय झाला. त्यानंतर थर्ड रूल असा आहे ज्या कॉलम वरती कंडिशन आहे तो कॉलम तुमच्या डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे का? येस सर. येस, डेटाबेस एम्प्लॉईज त्यामधल्या Yes. एम्प्लॉईज टेबल मध्ये तो फर्स्ट नेम कॉलम प्रेझेंट आहे. जर हे तिन्ही रूल Yes, sir. सॅटिस्फाय होत असेल तर सिम्पल सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज. त्यानंतर मी फक्त व्हेअर राईट करणार. व्हेअर मध्ये काय करायचं? ज्या कॉलमवर कंडिशन आहे त्याचं नाव घ्यायचं. कोणत्या कॉलमवर कंडिशन आहे? फर्स्ट नेम. फर्स्ट नेम. फर्स्ट नेम घेणार. Equal. देन कंडिशन काय? इज Equal to जॉर्जी. George. फर्स्ट नेम इज जॉर्जी. 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 लास्टला सेमी कोलन. इथं मी आता हे सिंगल कोट मध्ये काय घेतलं? क्वेरी सिंगल कोट मध्येच लिहावं लागते. काय? Where आहे, sir? कॅरेक्टर. Where Where. टेक्स्ट काही पण तुम्ही एंटर करता ते तुम्हाला कोड मध्येच लिहावं लागतं, राईट? सिंगल कोट किंवा डबल कोट मध्ये. लास्टला सेमीकोलन का देतो आपण? क्वेरी एंड झाली. क्वेरी एंड झाली. क्वेरी एंड. क्वेरी एंड करायला सेमीकोलन द्यावं लागतं. सो याला रन करायला काय करणार? कंट्रोल एंटर. ओके, आता मी क्वेरी राईट केली, क्वेरी रन पण केली आणि आउटपुट आलं. तर याचा मिनिंग असं नाही की तुमची क्वेरी बरोबरच आहे. आउटपुट चेक कर. आपल्याला आउटपुट मध्ये काय पाहिजे होतं? सगळे असे एम्प्लॉई ज्यांचं फर्स्ट नेम जॉर्ज आहे चेक करा. बरोबर आहे? येस सर. राईट. देन आपली क्वेरी बरोबर आहे. ही क्वेरी समजली का सर्वांना ते सांगा. येस सर. येस सर. एकदम. आणि तुम्हाला जे मी आता 3 रूल सांगितले ते 3 रूल कुठे असे बुक मध्ये नाही. ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितले. आणि मी हे सगळ्या बॅच मध्ये एक्सप्लेन करत असतो की हे रूल तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये नका सांगू. कारण की इंटरव्ह्यू मध्ये विचारता क्वेश्चन यूज ऑफ व्हेअर काय किंवा व्हेअर आणि हॅव्हिंग मध्ये काय डिफरन्स आहे, व्हेअर कधी यूज करतो. तर स्टुडंटचा मी जेव्हा मॉक इंटरव्ह्यू घेतोय ते मला हे 3 रूल सांगतात. हे 3 रूल मी तुम्हाला पटकन समजण्यासाठी लक्षात येण्यासाठी हे 3 रूल आहे. हे कुठंच असे बुक मध्ये रजिस्टर नाही, कुठंच तुम्हाला भेटणार नाही, ऑनलाईन सुद्धा नाही भेटणार. ठीक आहे, ओके. हे क्लिअर आहे सर्वांना? येस. नेक्स्ट माय क्वेश्चन इज एक्स्ट्रॅक्ट ओके. मी ज्याला आन्सर विचारल त्यांनी सांगायचं. येस, प्रशांत. प्रशांत आवाज येतोय? ओके. ऋतुजा. येस सर. ओके, एकदा क्वेश्चन रीड करा आणि क्वेश्चन एक्सप्लेन करा आणि मग क्वेरी सांगा मला काय द्यायचं ते. Extract all the data from employees table whose first name is Parto. पार्टो. ओके, सो Yes. काय फाइंड करायचं यामध्ये? So सेम जे वरती आहे त्याच्यासारखंच आहे.
पण मला फाइंड काय करायचंय क्वेश्चन मधून तुम्हाला काय समजलं? whose first name is Parto म्हणजे राईट, म्हणजे असे एम्प्लॉय फाइंड करायचे ज्यांचं फर्स्ट नेम पार्ट आहे. first राईट, name Parto. Yes. कसं सॉल्व्ह करणार? So, क्वेश्चनला आधी डिवाइड करायचं पार्ट मध्ये. hmm. सो फर्स्ट पार्ट काय येणार? Select star from employees. सिलेक्ट स्टार फ्रॉम Employees. Where first name वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू. Parto. In Okay. single quote Parto. तुम्ही तर आता व्हेअर कंडिशन काय यूज केली? शोधण्यासाठी. येस ऋतुजा, सर्च होण्यासाठी सेम नेम. एक्सप्लेन करा ना, जस्ट म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला अंडरस्टँड झालं. क्वेश्चन क्वेरी बरोबर आहे, बट आपण इथं व्हेअरच काय यूज केलं? मी 3 रूल काय सांगितले होते? क्वेश्चन मध्ये कंडिशन आहे, कंडिशन कॉलम वरती आहे आणि तो कॉलम आपल्या डेटाबेस मध्ये प्रेझेंट आहे. हे तिन्ही रूल सॅटिस्फाय करतोय. मग काय केलं? डायरेक्ट व्हेअर मध्ये ती कंडिशन राईट केली. येस, Yes. मी असं का म्हणतोय की कंडिशन त्या कॉलम वरती पाहिजे, तो कॉलम प्रेझेंट पाहिजे. किंवा आपण जे नेक्स्ट अपकमिंग लेक्चर आहे आपले, त्यामध्ये काय काय कंडिशन अशा येणार आहे जे कंडिशन त्या कॉलम वरती म्हणजे अशा कॉलम वरती असतात जे कॉलम आपल्या डेटाबेस मध्येच नाही. त्यावेळेस तुम्ही व्हेअर नाही घेऊ शकत ना, कारण की व्हेअर साठी काय कंडिशन कॉलम वरती पाहिजे, तो कॉलम प्रेझेंट पाहिजे डेटाबेस मध्ये. ओके, त्यावेळेस तुम्हाला आणखी क्लिअर होईल. हा क्वेश्चन क्लिअर आहे? Yes. येस. ओके, Yes, sir. समजतंय सर्वांना? Yes, sir. ओके, सो आणखी एक क्वेश्चन बघा. इथं बघा, मी काय करतोय, मी आता एक क्वेश्चन राईट करतो. सेम क्वेश्चनला मी कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो. इथं एरर काय येतोय? तुम्ही तिथे मेन्शन केलं सर ऑल द डेटा. आपण स्टार घेतो. कमेंट्स नाही नाही. दिली सर तिथे. Actually कमेंट्स काय नाही आहे, दिली. बघा, तुम्ही जर फक्त एसक्यूएल क्वेरी लिहिली तर सॉफ्टवेअरला फक्त ते समजतंय. पण तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी लिहायचंय तर त्यासाठी कमेंट म्हणतात त्याला. त्यासाठी डबल हायफन करायचं आणि स्पेस द्यायचा. हे कमेंट आउट झालं. ही कमेंट आहे आता. ओके, तर मी कमेंट मध्ये लिहिले. आता माझा क्वेश्चन बघा, एक्स्ट्रॅक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल हुज फर्स्ट नेम इज पार्टो अँड output should contain EMP number, first name, last name. Yes, anyone? कोणी ट्राय करतं? Hello. yes, सुनील. So try करू. yes. Select employee number, first Employee name, number, first name, last name last name from employees from employees. where first name is equal to Parto. यामध्ये व्हेअर कंडिशन काय यूज केली तुम्ही? कारण फर्स्ट नेम वेअर हे एम्प्लॉईज टेबल मध्ये आहे त्यासाठी आणि फर्स्ट नेम कॉलम वरती कंडिशन आहे. राईट, कंडिशन आहे. हो, ओके. सिलेक्ट मध्ये हे 3 कॉलम का घेतले? कारण आपल्याला आउटपुट मध्ये फक्त हे 3च कॉलम हवेत. राईट, एम्प्लॉई नंबर, फर्स्ट नेम अँड लास्ट Yes. नेम. आणि एम्प्लॉय टेबल काय यूज केला इथे? कारण हे कॉलम एम्प्लॉईज टेबल मध्ये आहे. बरोबर, कारण की त्यामुळे. आपल्याला जो डेटा एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तो डेटा एम्प्लॉय टेबल मध्ये. ओके, हो, आता क्लिअर आहे? समजतंय? हो सर. परत एकदा, सिलेक्ट मध्ये आपण काय मेन्शन करत असतो? कॉलम नेम. कॉलम्स. कॉलम्स फ्रॉम मध्ये काय मेन्शन करतो? टेबल नेम. टेबल नेम. Tables. आणि व्हेअर मध्ये काय असतं? कंडिशन. कंडिशन. आणि कॉलमचे नाव असतात व्हेअर मध्ये असे कॉलम ज्यावर कंडिशन आणि ती कंडिशन राईट केलेली असते. बरोबर. आता सेम Yes, मी sir. एक क्वेरीला रन करतोय तर बघ, फक्त 3च कॉलम. राईट, नाव माय नेक्स्ट क्वेश्चन इज extract all the data from employees table whose first name is Georgie and Parto. Yes, question काय आहे? Extract all the data from employees table whose first name is Georgie and Parto. Yes, anyone?
सर सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. एक मिनिट, कोण सांगतोय? मी श्रीपाद. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय स्टार वेअर फ्रॉम एम्प्लॉईज एम्प्लॉय वेअर Where? फर्स्ट नेम इन वेअर फर्स्ट नेम. इन नाही नाही, इन आतापर्यंत जे शिकलोय तेच. वेअर फर्स्ट नेम वेअर फर्स्ट नेम इज जॉर्जी. वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू जॉर्जी जॉर्जी अँड पार्टो. अँड ओके. क्वेरी रन करू आता. येस सर. आउटपुट काय येतंय? न लेता है सर. का बरं, कुणी सांगा. एम्प्लॉय मध्ये ते नसेल सर नाव. कोणतं नाव नसेल? आता तर आपण बघितलं, पार्टोचे नाववाले पूर्ण लिस्ट येत होती, जॉर्जीच्या नावाची पूर्ण लिस्ट येत होती. आता का नाही येते? सर तिथे अँड नाही ना, तिथे अँड ला वेगळं आपलं तिथे कॉमा येईल का सर? कॉमा अँड का नाही? Comma मला येईल, ते sir. सांगा, अँड का नाही? मग ते 2 नावं होतील ना वाटतं सर, अँड जर लावला तर. लॉजिकल विचार कर. असं कुणी आहे का जगात Structure- की त्याला 2 नाव आहे? स्ट्रक्चर सर, स्ट्रक्चरच तसं नाही आपलं अँड. नाही नाही. आपण अँडला तसं स्ट्रक्चर दिलं नाही आपण. टेक्निकल सर आन्सर. फर्स्ट नेम दोन, एक फर्स्ट नेम जॉर्जी घ्यावा लागेल और अँड फर्स्ट नेम पार्टो घ्यावा लागेल. ओके, सर, 2 नावाचा एक व्यक्ती लेट मी नाही. फिनिश गाइस. ओके, असं कुणी आहे का? फर्स्ट नेम इक्वल टू जॉर्जी अँड फर्स्ट नेम इक्वल टू पार्टो. ठीक आहे. येतंय? न लेता है सर. हा, मग सो थांबा, फिनिश करू द्या मला. असं कुणी आहे? परेश, तुमचं नाव काय? परेश आहे. येस. तुमचंच नाव सागर असू शकतं का? नाही ना, एकाचं एकच नाही. नाव असेल ना. एकाचं एकच नाव रे. सो इथं तुम्ही काय सांगताय? सिलेक्ट ऑल द डेटा फ्रॉम एम्प्लॉईज टेबल वेअर ज्याचं फर्स्ट नेम जॉर्जी आहे अँड त्याचंच नाव पार्टो आहे, असं कधी होईल? नो, लास्ट. No. वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू जॉर्जी अँड फर्स्ट नेम इज पार्टो, असं कधीच होणार नाही. नाही नाही. अँडच्या तिथं तुम्हाला काय करावं लास्ट लागेल? नेम ऑर टाकणार. और करावं लागेल. सॉरी और करावं लागेल. आणि जर मी ही क्वेरी रन करतोय तर बघा, Oh, जॉर्जी आणि nice. पार्टो ज्यांचं फर्स्ट नेम आहे तेच येणार. बट याला लक्षात कसं ठेवायचं ते बघा. मी काय सांगितलं होतं? क्वेश्चन मध्ये कंडिशन आहे का? बघा आधी नाही सर. काय कंडिशन आहे ते सांगा. जॉर्ज अँड पिंटो नीट पार्टो. सांगा मला. कंडिशन काय? जॉर्जी आणि पार्टो किती Yes, कंडिशन आहे? दोन. 2. कंडिशन. 2 कंडिशन आहे. कोणत्या कॉलम वरती आहे? आपलं Employer. फर्स्ट नेम लास्ट नेम. फर्स्ट नेम सर. फर्स्ट नेम मध्ये. ओके, 2 कंडिशन आहे आणि किती कॉलम वरती कंडिशन आहे? 2 कॉलम, एकच कॉलम आहे सर. ओके, म्हणजे मल्टिपल कंडिशन ऑन सेम कॉलम आहे. अच्छा. राईट, म्हणजे बघा, एकच कॉलम आहे फर्स्ट नेम, पण त्याच्यावर 2 वेगवेगळ्या कंडिशन आहे. त्यावेळेस काय यूज करणार? यूज ऑर. येस, कळतंय? ओके सर. येस सर. ओके, सेम. आता सपोज मी आणखी एक क्वेश्चन घेतोय. मला असे एम्प्लॉय पाहिजे. फॉर एक्झाम्पल ओके, असे एम्प्लॉय पाहिजे ज्यांचं फर्स्ट नेम पार्टो अँड क्रिस्टियन आहे. येस, कसं करणार? फर्स्ट नेमच्या ऐवजी पार्टो अँड और फर्स्ट नेमच्या क्रिस्टियानो. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय वेअर फर्स्ट नेम इक्वल टू पार्टो और. यस श्रीपाद, घाई करू नका तुम्ही. ओके, क्वेरी राईट करा आधी, मग एक्सप्लेन करा. ठीक आहे. येस, आणि लास्ट टाइम आन्सर केलंय श्रीपाद तुम्ही. आता नेक्स्ट कोणीतरी ट्राय करा एक्स्ट्रा. येस, रामेश्वर. यस. येस सर. ओके, हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. एक्स्ट्रॅक्ट. सर, सिलेक्ट फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू पार्टो. सिलेक्ट फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू. सिलेक्ट स्टार इन स्टार. स्टार. वेअर फर्स्ट नेम
फर्स्ट नेम is equal to part O, इज इक्वल टू पार्ट ओ or and or sir, और घेऊ का अँड घेऊ? or sir, और का बरं? सर एकाच नावाचे दोन नावाचा एक व्यक्ती नसतो सर. ओके, पण त्याच्यासाठी और कधी यूज करतो मी? त्याच्यासाठी काय सांगितलंय? कॅन आय से सर? यस. कारण की आपण ते त्याच्यामुळे घेतलं की एकच कॉलम आहे, पण त्या एकाच कॉलम मध्ये दोन कंडिशन असतो, मल्टिपल कंडिशन. So multiple condition on same column. So first name is equal to Parto or First name is equal to Christian. 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 Okay. So ओके, लास्टला सेमीकोलन आणि क्वेरी रन करा. बघा, चेक करा आउटपुट मध्ये पार्टो आणि क्रिस्टियनच नाव दिसायला पाहिजे. Yes. वेगळं कोणतं परत आलं नाही पाहिजे एक्स्ट्रा. सो यस, क्वेरी आपली बरोबर आहे. यस. Okay. 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 Extract all the female record from employees table. Yes. कसं सॉल्व करणार? Select star from employee where कंडिशन काय क्वेश्चन मध्ये मला ते सांगा. employee table female record from employee table. यस, फिमेल रेकॉर्ड फ्रॉम एम्प्लॉईज टेबल ही कंडिशन आहे. कंडिशन कोणत्या कॉलम वरती? जेंडर कॉलम वरती. राईट. मेल फिमेलचं डेटा कशात आहे? जेंडर कॉलम मध्ये आहे ना. Yes. Enum. जेंडर कॉलम वरती कंडिशन आहे. सो काय करणार? Select from Star star from from employee. एम्प्लॉईज वेअर Gender equal to जेंडर female. इज इक्वल टू काय ना? Female. F. 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 क्वेरी रन. बघा, सगळे फिमेल एम्प्लॉय झाले. राईट. क्लिअर आहे? okay. Yes, sir. Okay. So now my next question is extract all the female record from employees table whose first name is George. कसं करणार? Select star from परत एकदा बघा, स्टार्टिंग पासून सिलेक्ट स्टार फ्रॉम from From employees. employee. एम्प्लॉईज. म्हणजे माझा क्वेरी इथपर्यंत राईट झाली. Yes. Yes. सॉरी, ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम एम्प्लॉईज टेबल आले. आता कंडिशन काय मला हे सांगा ह्या क्वेश्चन मध्ये. Female record from employee table म्हणजे ज्याचं नाव first name आणि George असेल. first name. Condition आहे sir. जेंडर फिमेल अँड फर्स्ट नेम जॉर्जी आहे. राईट. दोन कंडिशन. दोन कंडिशन आहे. दोन condition एक आहेत. जेंडर फिमेल पाहिजे आणि फर्स्ट नेम जॉर्जी पाहिजे. मग Yes. कोणत्या कोणत्या कॉलमवर कंडिशन? एकाच कॉलमवर एका मल्टिपल कॉलमवर? Sir, दोन. Multiple column. ओके. दोन. सो आपण Multiple column मध्ये. बघा, मल्टिपल कॉलम सॉरी मल्टिपल कंडिशन ऑन सेम कॉलम आपण काय यूज करत होतो? और. और. बट इथं काय हे सिनारिओ काय? मल्टिपल कंडिशन ऑन मल्टिपल कॉलम आहे. सो काय यूज करणार? Where? Where जेंडर इज इक्वल टू Gender एफ अँड And first name is equal. first name is equal to फर्स्ट नेम Georgie. इज इक्वल टू Georgie. Georgie. जॉर्जी. क्वेरी रन. Yes. यस. अँड काय यूज केला? Multiple condition on multiple columns होते. Same name नाहीये म्हणून add कंडिशन use ऑन केलं. मल्टिपल कॉलम. Yes. और कधी यूज करणार? मल्टिपल कंडिशन ऑन Same Same column. column. सेम कॉल. ओके, समजतंय सर्वांना? Yes. 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 इझी वाटतंय? Yes. Yes, sir. ओके. सो बघा, रोज जर प्रॅक्टिस केली ना तर इझी वाटेल. कारण की यानंतर आता तरी आपण एक एक लाईनच्या क्वेरी राईट करतोय. आपल्याला नेक्स्ट पुढे जाऊन एकच क्वेरी 10 to 15 लाईन्स 20 लाईन पर्यंत एक क्वेरी जाईल. सो प्रॅक्टिस पाहिजे त्यासाठी. कंपनीमध्ये असेच टास्क असतात का सर? हा, येस. कंपनीमध्ये तुमच्याकडे डेटा असेल, अर्जंट काहीतरी तुम्हाला रेकॉर्ड फिल्टर आउट करायचं असेल, तुमचा मॅनेजर येईल तुम्हाला सांगा, अरे आपल्याला एक काहीतरी इव्हेंट आहे कंपनीमध्ये, आपल्याला सर्व आम्हाला शॉर्टलिस्टेड करायचं आहे, किती एम्प्लॉईज
कोण कोण आहे. ओके, म्हणजे ह्या सेम नावाचे किती एम्प्लॉईज आहेत त्यांना फाइंड करून लावत असेल, एक क्वेरी राईट करा. क्वेरी Okay. राईट करून ते एम्प्लॉई शॉर्टलिस्ट करून तो डेटा द्या मॅनेजरला. ओके. ओके, आणि इंटरव्ह्यूला पण असेच टास्क राहतील का सर आम्हाला? इंटरव्ह्यूला क्वेश्चन देतील ते आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायला लावतील. आणि एवढं इझी नसणार इंटरव्ह्यूला. हे जस्ट आता बेसिक स्टार्ट करतोय. पुढं पुढं जसं जाऊ आपण, मी तुम्हाला सांगल की इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन येतील, कशावर येतील. ओके ओके. ओके, आजच्या लेक्चर मध्ये मी आतापर्यंत अजून नाही सांगितलं तुम्हाला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. पुढे जाऊन तुम्हाला सांगल, पण हे एकदम बेसिक असं नाही विचारणार की जॉर्जी नाव असले त्यांचं फर्स्ट नेम जे आहे ते लास्ट फाइंड करून द्या मला. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इज इक्वल टू जॉर्जी. एवढे सिंपल क्वेश्चन नाही. ठीक आहे. ओके. सो क्वेश्चन काय माझं बघा आता. एक्स्ट्रॅक्ट ऑल द फिमेल एम्प्लॉईज फ्रॉम एम्प्लॉईज टेबल हुज फर्स्ट नेम इज जॉर्जी अँड पार्ट. बोला कसं करणार. आधी कंडिशन किती मला हे सांगायचं. 3 कंडिशन आहेत सर. 2 कंडिशन. 2 आहे का 3 आहे. 3 आहेत सर. जेंडर, फिमेलचे रेकॉर्ड first name, पाहिजे आणि Gender फर्स्ट आहे नेम आणि first जॉर्जी name. आणि पार्टो असेल. पाहतोय. असे फिमेल्सचे रेकॉर्ड. फिमेल्स रेकॉर्ड पाहिजे म्हणजे एक कंडिशन झाली. आणि फर्स्ट नेम जॉर्जी आणि पार्टो पाहिजे. 3 सर कंडिशन. 2च कंडिशन आहे. 2 कंडिशन. 2 कंडिशन. 2च कंडिशन आहे सर. एक फिमेल आणि एक फर्स्ट नेम, दोनच कंडिशन. हे तर नावं दिलेले. जेंडर आणि फर्स्ट नेम. ओके ठीक आहे, असं कन्सिडर करायचं. ठीक आहे, दोघांचं बरोबर आहे. एक तर 3 कंडिशन धरा. जर 2 कंडिशन धरायचं तर एक तर जेंडर कॉलमवर कंडिशन आणि एक फर्स्ट नेम कॉलमवर कंडिशन. ठीक आहे. बट आता फर्स्ट नेम कॉलमवर किती कंडिशन आहे. 2 2 कंडिशन आहे. जॉर्जी आणि पार्टो. जॉर्जी अँड पार्टो. यस. मग मल्टिपल कंडिशन ऑन कॉलम Or और लागेल सर. सिंगल use कॉलम करणार. ऑर येणार. और तिथं जेंडर वरती एकच कंडिशन आहे, तिथं काय येणार. वेअर. Where ओके, क्वेरी सांगा काय कसं राईट करणार. सिलेक्ट Select star from employee वेअर जेंडर where इक्वल टू gender is equal to F F. ओके, और First name is इथं ऑर घेऊ का ऍड घेऊ. सर अँड घ्यावं लागेल, नंतर और घ्यावं लागेल. पहिले अँड घ्यावं लागेल. ऍड का and बरं. घ्यावं लागेल. मल्टिपल कंडिशन. Multiple. सेकंड कंडिशन आहे ना सर. राईट राईट, कारण की ती वेगळ्या कॉलम वरती कंडिशन आहे म्हणून ऍड. Yes, sir. येस. फर्स्ट नेम इज फर्स्ट नेम इज इक्वल टू जॉर्जी 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 और फर्स्ट नेम इज First name is और equal to पार्टो. Pardo. ओके क्लिअर. यस. क्वेरी रन करू. समजते आता. यस. क्वेरी चेक करा बरोबर आहे का. आउटपुट चेक करा एकदा. जॉर्जी पार्टो. बरोबर आहे. Yes, sir. यस सर. यस. येस. सर and Sir, परत एकदा इथे and काऊन घेतला आपण. हा येस, कोणाला डाऊट आहे. सर आपण याच्यात and female जेंडर मध्ये दोन्ही आलेत. हो, male male आणि मग female. जेंडर मध्ये दोन्ही आले तर मग काहीतरी चुकलंय ना. तुम्ही म्हणताय बरोबर आहे. बघा अँड का घेतलं. एक जेंडर कॉलम वरती कंडिशन आहे, एक फिमेल सॉरी फर्स्ट नेम कॉलम वरती कंडिशन आहे. सो 2 वेगवेगळ्या कॉलम वरती कंडिशन आहे, मध्ये अँडच घेतो ना आपण. बट त्यामध्ये पण काय फर्स्ट नेम कॉलम वरती 2 कंडिशन आहे. सो फर्स्ट नेम आणि फर्स्ट नेम मध्ये आपण ऑर घेतला. सो बघा एवढं मी जे सिलेक्ट केलंय त्यासाठी काय सिनारिओ आहे. मल्टिपल कंडिशन ऑन सेम कॉलम. आणि जर हे सिलेक्ट केलं पूर्ण तर मल्टिपल कंडिशन ऑन मल्टिपल कॉलम आहे. सो मग ह्या दोन्ही मध्ये मी अँड यूज केलं. म्हणजे जेंडरचा टेबल आहे सर. जेंडरचं कॉलम वेगळं आहे. दोन वेगळ्या वेगळ्या first name चं column वरती column condition त्याच्यावर असेल add ना. घेतलं. 2 कॉलम काहीच त्याला अँड घेतो. 2 कॉलम वेगवेगळ्या कॉलम वरती कंडिशन असेल तर मध्ये अँड घ्यायचं. एकाच कॉलम वरती मल्टिपल कंडिशन असेल तर त्यामध्ये ऑर घ्या. समजते. बट आता इथं तुमची क्वेरी तुम्ही बघितलं तर जेंडर कॉलम मध्ये मला सगळे फिमेल रेकॉर्ड पाहिजे होते पण मेल पण दिसत आहेत त्यामध्ये. तर तसं का होतंय बघा. तुमची क्वेरी काय करते. जेंडर इज इक्वल टू फिमेल अँड फर्स्ट नेम इज इक्वल टू जॉर्ज. सो याचा मिनिंग काय झालाय. जे पण फिमेल आहे ना ते सगळे जॉर्जी असणार. ओके आणि पार्टो पण असतील. पण तुम्हाला आहे ना
जे मेल आहे का ते जॉर्जी मेल नाही भेटणार तुम्हाला बघा. जिथं पण जॉर्जी येईल ना ते सगळे फिमेलच असतील. एक पण मेल असा नाही भेटणार ज्याचं नाव जॉर्जी आहे. कारण की तुम्ही सॉफ्टवेअर तुमचं आधी हे कंडिशन सॅटिस्फाय करतंय, सगळे फिमेल घ्या आणि त्यांचं नाव जॉर्जी पाहिजे आणि मग ऑरला त्यांचं नाव पार्टो घ्यायचं असं. त्यामुळं तिथं मेल पण येत आहे, फिमेल पण येत आहे. सो यासाठी काय करावं लागेल, हे दोन कंडिशन एकाच कॉलम होते, याला सेपरेट एका ब्रॅकेट मध्ये टाका. ओके, आता जर मी क्वेरी रन करतोय, चेक करा. ओके. यस, पॅरेंथिसिस. समजले आता? यस. Yes. कारण की हे एकाच कॉलम वरती होते फर्स्ट नेम, म्हणून याला मी एका स्क्वेअर म्हणजे सॉरी पॅरेंथिसिस मध्ये टाकले, राईट. आणि अँड वाली कंडिशन बाहेर ठेवली दुसऱ्या कॉलम वरची. ओके, म्हणजे सर आधी जेंडर फिमेल वाले सॉर्ट झाले आणि त्यानंतर त्यात जॉर्जी आणि पार्टो वाले सॉर्ट झाले का? यस असं आहे का? यस. आता जर ही क्वेरी जी मी राईट केली यामध्ये काय होणार, आधी जेंडर सगळे फिमेल घेणार, मग अँड हा, ज्यांचं फर्स्ट नेम जॉर्जी आणि पार्टो असेच घेणार त्यामधून पण. ओके. ओके, हे समजले? हो. सो येस सर. आता क्वेश्चन बघा माझं काय. एक्सट्रॅक्ट ऑल द record from employees table whose first name is Georgie, Parto, Christian, Sania, anyone, Suman. Okay. Yes. Question काय रीड करा. Extract all the record from employees table whose first name is Georgie Pardo Christian and Sania Sumant. ओके, सो किती कंडिशन आहे? First name कंडिशन आहे एक कॉलम वर मल्टिपल चार, म्हणजे एक कॉलम वरती 4 कंडिशन आहे. 5 कंडिशन आहे आणि एकाच कॉलम वरती. सो मल्टिपल कंडिशन ऑन सिंगल कॉलम. तर काय Single यूज column. करणार इथं? और Or और और यूज करणार. or चलो कसं करणार, राईट सांगा मला. Select Select star from Star employee. Select star star from employee. employee. ओके, एक मिनिट. सिलेक्ट स्टार star फ्रॉम from employees. एम्प्लॉईज Employee वेअर where 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 first first name name equal to first name George, is equal to is equal to your Georgie, Georgie Parto. or Pardo और Arto first name equal to Christian. Parto, or or is first name is first name equal equal to to Christian, Christian or First name is equal to first name is equal to Sania. Sania, Tanya. or first name equal to Suman. ओके, क्लिअर आहे. मल्टिपल कंडिशन ऑन सिंगल कॉलम होतं, त्यामुळे आपण काय यूज केलंय, और राईट. बट आता यामध्ये बघा, ठीक आहे, एक नाव किंवा दोन नाव होते फर्स्ट नेमचे, तर काय नाही, फर्स्ट नेम मध्ये आपण दोन्ही याच्यात और वापरत होतो. पण यामध्ये 5 नाव आले, तर मला बघा इथं फर्स्ट नेम फर्स्ट नेम फर्स्ट नेम फर्स्ट नेम फर्स्ट नेम, परत हे और पण खूप वेळा राईट करावं लागलं. ठीक आहे, तर यासाठी एक सिंपल बघा शॉर्टकट कसं आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इन आणि ब्रॅकेट मध्ये ते 5 नाव टाकून द्या. ओके, आणि आता मी फक्त सिंगल कोट डबल कोट करतो याला. ओके, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इन ब्रॅकेट मध्ये हे
आणि क्वेरी रन करतोय, सेम आउटपुट आहे ना बघा. आधीच्या क्वेरीचा आउटपुट होतं त्यामध्ये रो किती होत्या 1213 आणि आत्ताच्या क्वेरीचा आउटपुट मध्ये पण 1213. येस. ओके सर. पण इन कधी यूज करतो? ट्रिपल सेम ज्यावेळेस ऑर यूज करणार त्याच वेळेस इन. कधी? मल्टिपल कंडिशन ऑन सेम कॉलम. येस सर. इन यूज केलाय. हा ठीक आहे, 2 कंडिशन असतील एकाच कॉलम वरती तर तुम्ही ऑर नी पटकन करू शकता. पण सपोज 4-5 कंडिशन आहे तर मला 5 वेळा इथं फर्स्ट नेम नाव रिपीट करावं लागलंय. तर मी काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉईज वेअर फर्स्ट नेम इन ब्रॅकेट मध्ये ते नाव मेन्शन केले मला जे आउटपुट मध्ये पाहिजे होतं. इन कळतोय सगळ्यांना? इन कधी यूज केला मी? Yes. येस सर. जर सपोज मी इथं नॉट इन यूज केला असतं तर काय झालं असतं? त्यामधले घेणार नाही तो नॉट इन मधले तो. म्हणजे आरच नसतात ते. हे नाव सोडून बाकी सगळे नाव येतील. बघा हे जर नाव मी जर ही क्वेरी रन केली ना, बघा यामध्ये सगळे तुम्हाला नावं दिसतील पण हे 5 नाव नाही दिसणार तुम्हाला. दिसतंय का? सर. कळतंय? इन, नॉट इन. येस. येस सर. ओके. सो गाईज टुडेज टास्क काय तुमचा बघा. तुम्हाला व्हेअर कंडिशन म्हणजे असे क्वेश्चन घ्यायचे ज्यामध्ये कंडिशन असेल आणि व्हेअर मध्ये तुम्हाला काय काय यूज करायचं, अँड, ऑर, इन, नॉट. परत काही असे पण क्वेश्चन घ्या ज्यामध्ये अँड आणि ऑर दोन्ही पण यूज होईल. जसं तो आपण आता बघितला बघा, अँड पण यूज केलाय आणि ऑर पण यूज केलाय. ओके, समजतंय? यस, Yes. नो काही? येस सर. Yes. Yes, आजचा sir. टास्क क्लिअर आहे. याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करायची. इच टॉपिक वर 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले पाहिजे. अँड वरती 5, ऑर वरती पण 5, इन वरती 5, नॉट इन वरती 5. तुमच्या मनाने एक्झाम्पल घ्या. क्लिअर आहे? Okay. Yes, sir. समजतंय लेक्चर? इझी वाटतंय ना SQL? येस सर. हो सर. फक्त अजून पण आता काय बघा, तुमच्याकडून प्रॅक्टिस मला केलं काय तर अजून येस प्रॅक्टिस पाहिजे मला. फक्त माझं मी काम करतोय, तुम्हाला फक्त